एकंदरीत आपण केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्या धोरणांकडे जर नीट बारकाईने बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की महिलांना केंद्रस्थानी ठेवून आता केंद्र सरकारही योजना आखतायत, राज्य सरकारही योजना आखतीये. अशा सगळ्या अनुषंगामध्ये किंवा अशा राजकीय वातावरणामध्ये असताना तुम्ही महिलांबद्दल काही विशेष धोरणं ठेवलेली आहे का? म्हणजे अपार्ट फ्रॉम या योजनांच्या व्यतिरिक्त किंवा तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये महिलांसाठी काही स्पेशल जागा आहे का? मी जे काय माझं ऑब्झर्वेशन आहे की समजा पॉलिटिकली पर से तुम्ही बघितलं तर आपण खूप टॉल महिला लीडर्स पाहिलेले आहेत. आत्ताच्या काळामध्ये आपण निर्मलाजी पाहताय, त्याच्या आधी काळात मी भाजपचे समजा म्हटलं तर आपण सुषमाजींना पाहिलेलं आहे. मला असं वाटतं की महिला ह्यांच्यामध्ये किंवा मी माझ्या घरच्या महिला माझ्या आईंमध्ये पाहिलं, माझ्या मिसेसमध्ये पाहतो की खूप ॲट्रिब्यूट्स ची जी रेंज आहे ती जास्त असते. म्हणजे दे कॅन ऑल्सो लुक आफ्टर द हाऊस अँड दे कॅन ऑल्सो परस्यू देअर ओन ड्रीम्स अँड ॲस्पिरेशन्स. तसं आणि खूप विविध रोल्समध्ये त्यांना पहिल्यापासनं तो ढाचा असा आहे की त्या खूप विविध रोल्समध्ये राहू शकतात. मल्टी डायमेन्शनल ट्रेनिंगच त्या फॉर्मॅटमध्ये तसं झालंय. ते अष्टपैलू आपोआप असतात. सो आय थिंक मी पण जे काही माझ्या मी फार काळ राजकारणात नाही पण जवळजवळ 12 वर्ष झाले मला राजकारणात असून, आणि जे फेलो लीडर्स ज्या महिला बघितल्या, म्हणजे मी कॉर्पोरेशनमध्ये आलो तर मला बोलायला फार पहिले मी कधी बोलू शकत नाही. मग बोलायला फार प्रेशर यायचं की आता कोण काय बोलेल, जज करेल की नाही. पण मी बघायचो नवीन नगरसेविका होत्या आमच्याबरोबर, फटाफट मांडून टाकायचे विषय. किंवा आत्तासुद्धा मी सभागृहात बघतो की महिला आमदार जे असतात तर ते असं एकदम नॅचरली बोलून टाकतात. मी पण असं कधी असं मी म्हणतो अरे चांगला मांडला एकदम विषय, म्हणजे मला असं मांडता नसता आला. तर मला असं वाटतं की ही जी म्हणजे दिस इज त्यांचा गव्हर्नन्समध्ये रोल आहेच आणि तो डिनाय करूच शकत नाही, तो टाळूच शकत नाही आणि त्याचा फायदाच होणार आहे. आणि त्यामुळं मोदीजींनी जे हे ऐतिहासिक निर्णय जो आता वुमन्स रिझर्वेशनचा घेतला, हा म्हणजे आय थिंक इट कुडंट हॅव कम ॲट अ बेटर टाईम. सो दिस इज वॉट मला असं वाटतं. आणि त्यामुळं इट इज अ स्टेप इन टेकिंग द नेशन फॉरवर्ड बाय लीप्स अँड बाउंड्स. सो म्हणजे दॅट इज मला असं वाटतं की ते आर ऑलरेडी प्रिपेअर्ड. इट इज जस्ट अ मॅटर ऑफ टाइम दॅट हाऊ. पण असं जरी म्हटलं तरी आता